ऑफ यू. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. चला तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि द राउंड ऑफ वन यांचं जादू, द सिक्रेट जादू हे पुस्तक, आणि या पुस्तकाचा आजचा दिवस 14वा. 14वा. बरोबर. काल आपण आपली विश लिस्ट पूर्ण केली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की नव्या वर्षाची सुरुवात करत असताना एका एनर्जी सोबत आपण करणार आहे. बरोबर. आणि बघा, असं ठरवलं नव्हतं की कुठलं सेशन यावं त्या दिवशी, पण आजचं सेशन जेव्हा तुम्ही ऐकसाल आणि उद्या सकाळी तुम्ही ह्याची जेव्हा कृती करसाल तेव्हा तुम्हाला समजेल की खरोखर नवीन वर्षाचा नवा दिवस आपण कशा प्रकारे सुरू केला आहे. आणि आणि आजची जी कृती आहे तीच कृती तुम्ही फक्त दिवसासाठीच नव्हे तर संपूर्ण वर्षभरासाठी जरीही पाहिली तरीही चालेल. इवन तुम्ही दररोज जेव्हा या कृतीचा अवलंब करसाल तेव्हा तुमचा येणारा प्रत्येक दिवस कसा पॉवरफुल असेल, कसा एनर्जी युक्त असेल, कसा तुमचे स्वप्न पूर्ण करणारा असेल, तुम्हाला एनर्जी देणारा असेल. सोबतच मी असं म्हणेल की तो प्रत्येक दिवस तुम्हाला कशा प्रकारे एक पुढचं पाऊल घेणारा असेल तुमच्या आयुष्याचं. कारण दिवसभराचं प्लॅनिंग जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्या प्लॅनिंग मध्ये महत्वाचं असतं त्यानुसार जाणं. अनेक वेळा माणसं आपण गोष्टी ठरवत असतो पण तशा होत नसतात. विचार करतो पण तशा होत नाहीत. त्या का होत नाहीत या प्रत्येक गोष्टीचं एक कारण लेखिकांनी त्या सगळ्या गोष्टींसोबत दिलं आहे. अनेक वेळा असं होते की सकाळी उठल्यानंतर दिवसच खूप खराब वाटतो, म्हणजे उठल्यानंतरच सकाळ खराब होते. मग ती सकाळ खराब कुठून होते? सकाळ खराब होण्याचं किंवा सकाळी सकाळी डिसमूड असण्याचं कारण असते रात्रीची झोप. बरोबर आहे. रात्री झोपताना जर तुम्ही पॉझिटिव्ह विचारासह नाही झोपलं तर तुम्हाला रात्रभर काही स्वप्न दिसेल, काही होईल, काय होईल आणि तुमचा मूड तसा राहणार. म्हणून सुरुवातीला लेखिकांनी आपला प्रोग्रामिंग केला आहे. आपण आता झोपतो आहे एका शुभ विचारासह, एका पॉझिटिव्ह एनर्जीसह. बरोबर. आणि हे झाल्यानंतर आपण काय करतो तर आपोआपच सकाळ आपली कृतज्ञतेमध्ये होते. त्यानंतरची जी स्टेप घेतली ती काय घेतली तर सकाळी उठता बरोबर आजचा दिवस मला मिळाला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असं आहे दुसरी स्टेप. आणि दिवसभरामध्ये आपल्याला जे ब्रश मिळते, जे टूथपेस्ट मिळते, ज्या ज्या गोष्टी आपण चहा घेतो त्या गोष्टींकडे कुठेतरी कृतज्ञतेच्या भावाने आपण सहजपणे बघायला लागलोय. बरोबर. आपोआप येतंय ते. गरज आहे का ते सांगण्याची दररोज ही कृती करा? नाही, है ना. असं होतंय. आता त्याच्या पुढची स्टेप काय तर मला काय काय हवं आहे ह्याची आपली यादी तयार झाली आहे. ओके. मग मला माझ्या जे विश हवे आहेत त्या विश आपण लॉंग टर्म साठी केल्या आहेत. बरोबर. वर्षभरासाठी, 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी कोणी कोणी कसं लिहून ठेवलं आहे. कोणी लिहिलं आहे की 2025 मध्ये माझी मर्सिडीज आली आहे. कोणी लिहिलं आहे की 2024 मध्ये माझं पूर्ण बंगलो तयार झाला आहे. अशा आपापल्या प्रत्येकाच्या विश आहेत. कोणी लिहिलं आहे की 2028 पर्यंत माझी नोकरी मिळाली आहे, मला नोकरी मिळालेली आहे. ह्या दोन्ही तिन्ही अशा एकत्रित विश लिहिल्या आहे. तर प्रत्येकाचं कुठल्या सालापर्यंत काय काय माझं प्लॅनिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी. बरोबर. तर आता काय हवं आहे मग आपल्याला हवं आहे हे सगळं करत असताना आपण तर वर्षासाठी तर प्लॅनिंग करणारच, सगळ्या गोष्टी करणारच, पण मग प्रत्येक दिवसाचं काय? जर काय मोठी गोष्ट साध्य करायची असेल तर येणारा प्रत्येक दिवस हा तसाच मस्त मस्त जायला हवा, तेवढ्याच पॉझिटिव्ह एनर्जीसह जायला हवा. येणारा प्रत्येक दिवस हा कसा असायला हवा? एनर्जी युक्त असायला हवा. बरोबर. त्या दिवसाचे कामं तर त्या दिवशी झाले पाहिजे ना पूर्ण. नाहीतर मग काय गेला आजचा दिवस. 365 दिवसापैकी अनेक लोकांनी मागच्या वर्षी केलेला प्लॅन
अनेक असतात असे. तर आजचा शेवटचा दिवस आहे वर्षाचा. अरे, मागच्या वर्षी झाले नाही आहे गड्या. आपण पहिला आठवडाभरच कुठेतरी इंटिग्रिटीमध्ये राहिलोय. काही व्यायाम केला, हे केलाय. वजन कमी व्हायच्या ऐवजी गड्या वाढलं यावर्षी तर. असं अनेक जणांचं झालेलं आहे. तर ते होऊ नये. बरोबर? फक्त गोष्टी कागदावर न राहता त्या खरोखर प्रत्यक्षात याव्या. यासाठी या सगळ्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीने तयार केल्या आहेत. चला तर बघूया काय म्हणणं आहे. अनुभवा जादूचा दिवस. जादूच्या दिवसाचा अनुभव घ्या. काय म्हणणं आहे जादूच्या दिवसाचं? आणि प्रत्येक दिवस आता आपल्याला अशाच प्रकारे, अशाच फुल एनर्जीसह जगायचा आहे. हेतूपूर्ण शब्दांमध्ये जादू सामावलेली असते. जेव्हा तुमचे शब्द हेतूपूर्ण असतात, तुमच्या शब्दामध्ये त्याचा उद्दिष्ट, त्याचा परिपूर्ण अर्थ सामावलेला असतो, तेव्हा त्या शब्दांमध्ये जादू असते. असं दीपक चोप्रा जे डॉक्टर आणि लेखक आहेत यांचं म्हणणं आहे. तुमच्या जीवनातील संपूर्ण जादूचा दिवस पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी, तो अनुभवण्यापूर्वी, बघा काय शब्द आहे, तो अनुभवण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण दिवस त्यासाठी कृतज्ञ राहायला हवं, की माझ्या दिवसामध्ये हे होणार आहे, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. तुमचा संपूर्ण दिवस जादूचा जाण्यासाठी तुमच्या संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करा आणि तो प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडला आहे अशी कल्पना करा आणि तो अनुभवण्यापूर्वीच आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. अगदी सहज करण्यासारखी गोष्ट आहे आणि ती अगदी थोड्या वेळात करता येणार आहे बरं का. असं नाहीये की मग आता पूर्ण दिवसभर काय मॅडम आता आम्ही कृतज्ञतेच्या भावासाठी इथं बसूनच अमुक करावं का? नाही. सहज चालता बोलता ह्या गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि ह्या चालता चालता केलेल्या गोष्टी करत असताना किती आश्चर्यकारक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येतो हे आपल्याला समजतं. या दिवसाबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त केल्याने आकर्षणाच्या सिद्धांतानुसार दिवसभरात तुम्हाला सगळे चांगले अनुभव आले असे समजून तुम्ही त्याबद्दल आभार मानले तर दिवसभरात तुम्हाला चांगले चांगले अनुभव येतील. दिवसभरातील तुमच्या परिस्थितीमध्ये नाट्यमयरित्या बदल घडवून आणण्याची शक्ती तुमच्याकडे आहे. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तो काळ जरा आठवून बघा. ज्यावेळी तुम्ही कुठेतरी काहीतरी असंतुष्ट किंवा वाईट मनस्थितीमध्ये होता. आठवा बरं. कधी तुमची चिडचिड होत होती. आठवा बरं. दिवसाची सुरुवात अशी झाल्याने दिवसही वाईट जायचा. बरोबर? एकामागून एक गोष्टी बिघडत जायच्या आणि दिवसाच्या शेवटी तुम्ही भीतीयुक्त आश्चर्याने खचून जाऊन उद्गार करायचे, की आजचा माझा दिवस वाईट गेलाय. बरोबर? पण तो वाईट दिवस असाच अपघाताने वाईट गेलेला नाहीये. तर त्याचं महत्वाचं कारण आहे असं आहे, की तुमची सकाळची जी मनस्थिती होती, ती वाईट होती. आणि ती सकाळची मनस्थितीमुळे दिवसभरातल्या सगळ्या गोष्टी एकामागून एक बिनसत गेल्या. हे असं जे मी म्हणते आहे, हे कुठेतरी चूक आहे का? बरोबर. बरोबर आहे ना? कारण दिवसाची बरोबर. सुरुवातच जर चुकीची झाली ना, तर मग सगळा दिवस खराब जातो. त्या दिवशीच्या एका सेशनमध्ये मी म्हटलं होतं, "कोणाचं तोंड पाहिलं आपण उठल्या-उठल्या" असं म्हणतो. काही नाहीये कोणाचं तोंड-बिंड पाहिलं. आपणच आपली मनस्थिती खराब केली आहे. बरोबर? आपणच आपली एनर्जी स्वतःच कमी केली आहे आणि ती कमी करण्याचं कारण कधी-कधी काय असते? संध्याकाळ, रात्र. रात्री झोपताना चुकीचा विचार केला, की रात्रभर आपण काय करतो आपल्याला माहिती नसते. कारण आपण झोपलेलो असतो. तोच चुकीचा विचार आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिरत राहतो. असंच होते आणि सकाळी आपली चांगली होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे जातात आणि मग काय माझी सकाळ वाईट झाली. सकाळ वाईट झाली, दिवस वाईट गेला. दिवस वाईट झाला, पुन्हा संध्याकाळी घरी आल्यानंतर चिडचिड, ऑफिसमधून आल्यानंतर चिडचिड, कारण दिवस खराब गेला. आपली सकाळची मनस्थिती जर आपल्याला चांगली करायची असेल तर हं, ते आपण करूया. आता आपलं काम आहे माझी सकाळ कशी छान होणार.
वाईट मनस्थितीमध्ये तुम्ही सकाळी जागे झाला, तोही काही अपघात नाही. याचा अर्थ तुम्ही झोपी जाताना नकारात्मक विचार करत झोपी गेला, हे सांगितलं आहे. आणि म्हणून आपल्याला जादूच्या दगडाची कृती लेखिकांनी दिलेली आहे. आपण जर सगळेजण तो नियमित वापर करत असाल, तर गॅरंटी आहे आपली प्रत्येकाची सकाळ मात्र कृतज्ञतेच्याच भावामध्ये होते. बरोबर? आणि आता जर का आपण सकाळी मिळालेल्या आणि हो, पुन्हा जर का आपण आपल्याला मिळालेल्या वरदानांची सुरुवात करत आहोत, मिळालेल्या वरदानांची यादी करत आहोत, तर आपल्याला दिवसाची सुरुवात होण्या अगोदरच सकाळ छान असण्याची हमी लेखिका देतात. बरोबर आहे? बघा, तुमचा संपूर्ण दिवस जादूमय जायचा असेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तुमची मनस्थिती तत्काळ चांगली होण्याची हमी कृतज्ञतेशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट देऊ शकत नाही. दिवसभरामध्ये कोणकोणती कामं करायची याचं नियोजन केलं असेल, मग तो प्रवास असेल, बैठक असेल, कार्यप्रकल्प असेल, जेवण असेल, व्यायाम असेल, कपडे असतील, ड्रायक्लीनला टाकणं असेल, खेळ खेळायचा असेल, चित्रपटला जायचं असेल, मित्रांना भेटायचं असेल, योगासनं करायचे असतील, घर स्वच्छ करायचं असेल, शाळेत जायचं असेल, अभ्यास करायचा असेल, किराणा आणायचा असेल, अजून गाडी रिपेअर करायची असेल, जे काही असेल ते, काहीही असो, या कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे अशी कल्पना करा. या प्रत्येक कामासाठी आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही दिवसभरात काय कामं केलं आहेत? दिवसभरात काय काय कामे आहेत याची रोजची यादी लिहिणारी व्यक्ती असाल, तर तुम्ही जर दिवसाचं प्लॅनिंग करत असाल, डायरीत लिहत असाल, की आजचं माझं काय काय प्लॅनिंग आहे, असं असेल, तर तर ती यादी रोज बघा आणि प्रत्येक काम चांगल्या प्रकारे झालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. ही जादूची कृती तुम्ही मनात करा किंवा कागदावर लिहून काढा. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक योजनेचा किंवा कार्यक्रमाचा परिणाम सर्वोत्कृष्ट घडून आला आहे असं ठरवा. म्हणजे मीटिंग आहे, माझी मीटिंग छान झाली आहे. आता सपोज मी सांगते तुम्हाला मी कसं करते. सकाळी सकाळी मला माहिती असते. 1 मिनिट हं. तर मला दिवसभरामध्ये जर माझं प्लॅनिंग असते 1 वाजतापासून आपण 3-4 पर्यंत काही टॅरो रीडिंग करतो. त्यानंतर आपली ग्रँडमास्टरची बॅच असते. मग काही क्रिस्टलच्या ऑर्डर असतात. जे काही असते ते. तर सकाळीच मी विचार करते, की माझ्या हातचे सर्व कामं अगदी वेळेत पूर्ण झाले आहेत. अगदी घरच्या सगळ्या गोष्टी सहजतेने 1 वाजेपर्यंत होतात. सहजतेने. मध्ये 2-3 फोन अटेंड करणं होतात चांगले. ते काम करता होते. का होते? तर मी अगोदरच माझ्या दिवसाला अफर्मेशन दिलेली असते, की माझं आजचं काम अगदी वेळेमध्ये पूर्ण झालेलं आहे. मी प्रत्येक सेशनची, प्रत्येक गोष्टीची तयारी तेवढीच माझी उत्तम आहे आणि प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट मला 100% मिळालेला आहे. आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण हीलिंग क्षेत्रामध्ये आहे किंवा आपण कुठल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतो, तेव्हा एक तुम्ही विचार कायमस्वरूपी डोक्यामध्ये ठेवायला हवा, की मी जे काही करते, मी जे काही करत आहे, मी जे काही करत आहो, तर हे सगळं काहीही असो, मी जे काही करत आहे, हे करत असताना माझा जो उद्देश आहे, हा प्युअर असायला हवा. माझा जर उद्देश प्युअर आहे ना, तर या ब्रह्मांड तुमच्या पाठीशी आहे, एवढं लक्षात घ्या. मी सकाळी माझ्या कामामध्ये एक अफर्मेशन माझी असते, की आज माझ्याकडून अनेक लोकांना योग्य ती सेवा मिळू देत. मला माध्यम कर लोकांच्या आयुष्यामध्ये चांगला बदल घडवून आणण्याचं. म्हणजे काय? तर मला हे दे, ते दे, ते दे. त्यासोबतच आपल्याला काय हवं आहे? आपलं म्हणणं, की खरोखर माझ्या हातून सेवा तर घडू दे थोडीशी. आणि दिवसामध्ये जे काही असेल, त्या दिवसाचा जे काही आपलं असेल, त्यामध्ये सेवेचा भाव ठेवा. आणि प्रत्येक जण आता इथे कोणी कुठल्या फील्डमधला आहे, कोणी कुठल्या फील्डमध्ये आहे. प्रत्येक फील्डमध्ये कोणी गरीब, कोणी गरजू असे लोक असतात, की खरोखर त्यांना काही गोष्टींची गरज असते. ते खर्च करू शकत नाहीत. नक्कीच तिथे सेवाभाव ठेवा. एखादी गोष्ट सेवेमधून देण्याचा प्रयत्न करा. दररोज एक विचार ठेवा डोक्यामध्ये, की माझ्या हातून काहीतरी सेवा घडू दे. आणि बघा मग तुम्ही सेवेचा भाव ठेवा. तुमच्या सेवेचा भाव तुम्हाला अजून समृद्धी द्यायला मदत करणार. एवढं मात्र आवर्जून सांगते. तुमच्या जादूमय दिवसाची सुरुवात जर तुम्ही सेवेचा भावामधून केली, तर बघा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, हे एनर्जी आहे, हे विश्व आहे. या विश्वातली कोणतीच गोष्ट आपल्यावर
अन्याय होऊ देत नाही. बरोबर? आपल्यावर अन्याय नाही होऊ देत. पण जर तुम्ही सेवा करण्याचा उद्देश ठेवला, तर तुम्हाला जेवढं मिळणार त्यापेक्षा अजून मिळू शकते, हे मात्र नक्की. तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे आणि ही सुरुवात करायच्या अगोदर जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात जादूमयरित्या करता, जादूमय कृतीने करता, तेव्हा काय होते माहितीये का? अनपेक्षितरित्या बघा, अनपेक्षितरित्या समस्या आणि अडचणी यायच्या अगोदरच त्या दूर होतात. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे, मी ज्या गोष्टीचा वापर करते, मी जे काही करून पाहते, ते मी आवर्जून विश्वासाने तुम्हाला सांगते, की हो, मी केलं आहे, तुम्ही पण करा. बरोबर? जेव्हा आपल्याला असं वाटते, की माझ्या कामात अडथळे येऊ शकतात किंवा वेळेवर येणाऱ्या काही अडचणी असतात. त्याच कामाला जर काय तुम्ही अगोदर एनर्जी दिली आहे, अगोदर जर तुम्ही त्याकरता कृतज्ञता व्यक्त केली आहे, ते माझं योग्य पद्धतीने झालेलं आहे, तर त्या अडचणी आपोआपच दूर होतील ना. बरोबर? आपोआपच दूर होतील, काही अडचणी येणार असतील वेळेवर तर. तुम्ही जितके जास्त या कृतीचं आचरण करसाल, तितके तुमचे दिवस चांगले जायला लागतील. तुमच्या जीवनातील अगदी छोट्या-छोट्या गोष्टीपासून ते अगदी महत्त्वाच्या गोष्टीपर्यंतची प्रत्येक चांगली गोष्ट घडून येईल. परिस्थितीचे दणके बसायचे दिवस जाऊन ते सुरळीत होतील. आपण म्हणतो ना, माणसाला दणका बसल्याशिवाय तो सुधरत नाही. तर कृतज्ञतेचा वापर करा, दणका बसायची वेळ येत नाही. आहे ना, दिवसभरात निराश करणाऱ्या किंवा त्रासदायक घटना घडण्याऐवजी तुमच्या दिवसाची सुरुवात जादूच्या प्रवाहाने होईल आणि तुमच्या आयुष्यात फारसे प्रयत्न न करता, चिंता न करता, ताण न घेता अगदी आनंदामध्ये जादूने काही गोष्टी घडून येतील. लेखिकांनी जेव्हा मय दिवस जाण्यासाठी कृतज्ञतेचा वापर सुरुवातीला केला, तेव्हा त्यांना विशेष आनंद वाटला नाही. त्या प्रसंगाची त्यांनी निवड केली आणि त्या नावडत्या गोष्टी करायला जाण्यापूर्वीच त्यासाठी आभार मानले. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे त्यांना सुपर मार्केटला जायचं होतं. दिवसाच्या सुरुवातीला त्यांची सुपर मार्केटमधली फेरी सहज आणि आनंदी झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले. असे जादूचे शब्द त्यांनी उच्चारले आणि सुपर मार्केटमधली त्यांची फेरी सहज आणि आनंदी झाली. खरं तर माहिती आहे काय? असं होईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. जादूच्या शक्तीचा पहिला दिवस अनुभवताना त्यांना अगदी सुपर मार्केटच्या दाराजवळ गाडी पार्क करायला मिळाली. त्यानंतर सुपर मार्केटमध्ये त्यांना मैत्रिणी मिळाल्या, जिला त्या अनेक दिवस भेटल्या नव्हत्या आणि एक मैत्रीण त्यांना भेटली. खरेदी झाल्यानंतर त्यांनी दोघींनी दुपारचं जेवण बाहेर केलं. खूप हव्या असलेल्या गोष्टी ज्यांचं स्वप्न यांनी पाहिलं होतं, त्या दिवशी पूर्ण झाल्या आणि आश्चर्यकारक स्वस्त असं घर स्वच्छ ठेवणाऱ्या हाऊस क्लीनरची माहिती त्यांना मिळाली. लेखिकांना ज्याची गरज होती. म्हणजेच काय तर जादूमयरित्या त्यांच्या डोळ्यासमोर अनेक गोष्टी येत होत्या. त्यांना जे हवं होतं ते त्यांना सहजपणे मिळत होतं. असं होत होतं. एकापेक्षा विशेष गोष्टी त्यांना दिसत होत्या. सगळ्यामुळे त्यांची खरेदी छान झाली आणि जेव्हा त्या काउंटरला गेल्या, तेव्हा एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. त्यांनी घेतलेल्या वस्तूंची रजिस्टरमध्ये नोंद करणाऱ्या मुलीने अचानक त्यांना विचारलं, तुम्हाला बॅटरीची आवश्यकता आहे का?" ही एक महत्वाची वस्तू विकत घ्यायची लेखिका विसरल्या होत्या. त्याचीही तिनं आठवण केल्यानं सुपर मार्केटमधली त्यांची फेरी कल्पनेपेक्षा जास्त सोपी, सहज आणि आनंदी झाली. बघा आणि त्यांचा दिवस जादूमयरित्या पूर्ण झाला. असं त्यांनी त्यांच्या दिवसाचं ते तसं वर्णन केलेलं आहे. आपणही आपल्या एखाद्या कामाला उद्याच्या बघूया ना कशाप्रकारे पूर्ण होते तर. नवीन वर्षाचा दिवस. माझं ठरवलं आहे की असा दिवस जावा. तर त्यासाठी आपण तशा प्रकारची जादूची कृतज्ञतेच्या जादूची ही कृती करूया. काय करायचं आपल्याला? माझा दिवस, मला काय-काय कामं आहेत, हे कामं पूर्ण झालेले आहेत. बस. हे कामं पूर्ण झाले आहे, असं आपल्याला विचार करायचा आहे आणि कसे झाले त्याबद्दल छान आभार मानायचे. ज्याने आभार मानले त्याला त्याचा दिवस चांगला गेला. प्रियंका, माईक बंद करा प्लीज. आता मी केलाय तुमचा.
आणि आपला जर दिवस जादूमय जायचा असेल तर नव्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी जागे झालो की एकतर अंथरुणामध्येच किंवा अंघोळ करत असताना, शॉवर घेत असताना किंवा कपडे घालून तयार होत असताना दिवसभरात तुम्हाला काय काय करायचं आहे थोडंसं माइंडमध्ये घ्या. थोडीशी उजळणी करा. प्रत्येक काम अत्यंत चांगल्या प्रकारे कसं झालं आहे हे बघा आणि आभार माना. माझी मीटिंग छान झाली आहे. माझं प्रवास चांगला झाला आहे. माझं दुपारचं जेवण छान झालं आहे. माझं लवकर आटोपलं आहे. माझा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे झाला आहे. बरोबर? असं सगळं. ही जादूची कृती दिवसाच्या सुरुवातीला अगदी एकाच सत्रामध्ये तुम्हाला करायची आहे. हे मात्र लक्षात ठेवा. मनातल्या मनात तुम्ही दिवसभरात सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी झोपेपर्यंत काय काय करायचं आहे याचं नियोजन करा. बस. घडणाऱ्या प्रत्येक योजनेला, घटनेला मी आभारी आहे असं म्हणा. झालं. हे जादूचे शब्द उच्चारले आणि कल्पना करा की दिवसाच्या शेवटी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे घडल्या आहेत. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. बस. तुम्हाला अतिशय कृतज्ञ वाटण्यासाठी तुम्ही घटनांचं वर्णन करताना त्या कशा प्रकारे उत्कृष्ट झाल्या, घडल्या हे सांगण्यासाठी वेगवेगळी विश्लेषणे वापरू शकता. उदाहरणार्थ, विश्वास ठेवण्यास कठीण जाईल इतक्या यशस्वी बैठकीसाठी मी आभारी आहे. एक फोन केल्यानंतर एवढा आश्चर्यकारक बदल झाला याबद्दल मी आभारी आहे. कामाच्या ठिकाणचा माझा आजचा दिवस अनेक चांगल्या दिवसापैकी एक होता याकरिता मी आभारी आहे. आम्ही लीलया स्वच्छता केली हे करताना मजा देखील आली याकरता मी आभारी आहे. मित्रांसोबत बाहेर हिंडून खूप मजा केली याबद्दल मी आभारी आहे. आज अगदी आरामात प्रवास झाला याबद्दल मी आभारी आहे. आणि आतापर्यंतचं सगळ्यात चांगलं फॅमिली फंक्शन झालं याकरता मी आभारी आहे. अशा अनेक अनेक गोष्टी. आणि जर काय आपण मोठ्याने आभारी म्हटलं तर ती जास्त शक्तिशाली कृती ठरते. आणि जर काय परिस्थिती मोठ्याने म्हणायची सारखी नसेल तर मनातल्या मनात सुद्धा आपण म्हणू शकतो. दिवसभराच्या प्रत्येक कामासाठी आणि घटनेसाठी कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा वापर करून झाल्यानंतर या जादूच्या कृतीच्या शेवटी आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असं म्हणा. काय सांगितलं? आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी मी आभारी आहे असं म्हणा. का? का? तुम्हाला जर प्रत्येक दिवसासाठी काहीतरी चांगली बातमी हवी आहे, माझ्याकडे येणारी प्रत्येक न्यूज ही खूप चांगली यावी असं वाटत असेल, माझ्याकडे चांगल्याच गोष्टींचा प्रवाह यावा असं जर वाटत असेल तर काय करावं लागेल? माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक चांगल्या बातमीसाठी किंवा आज माझ्याकडे येणाऱ्या चांगल्या न्यूज करिता मी मनापासून आभारी आहे असं तुम्हाला आभार व्यक्त करावे लागतील. स्वतः प्रत्येक दिवशी संपूर्ण दिवस जादूमय जाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून झाली की ती न चुकता त्या दिवशी येणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभार मानते. परिणामी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात कधीही ऐकायला मिळाल्या नव्हत्या एवढ्या महत्वाच्या बातम्या मला कळायला लागल्या आहेत. एका दिवसानंतर दुसरा दिवस, एका आठवड्यानंतर दुसरा आठवडा, एक नाही दोन नाही महत्वाच्या बातम्यांचा नुसता वर्षाव व्हायला लागला आहे असं लेखिका सांगत आहे. प्रत्येक वेळी महत्वाची बातमी कळली की मी हर्षभरीत होऊन विशेष कृतज्ञता व्यक्त करायचे. कारण बातम्या येण्यापूर्वी मी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर केला आहे हे मला माहित असायचं. या आणखी कृतज्ञतेमुळे महत्वाच्या बातम्या येणं सुरूच राहिलं. तुम्ही यापूर्वी कधी ऐकलं नसेल इतकी महत्वाची बातमी जर तुम्हाला ऐकायला मिळावी असं वाटत असेल तर माझं अनुकरण करा असं लेखिकांचं म्हणणं आहे. माझ्या पावलावर पाऊल टाका. खरोखर किती छान त्यांनी त्यांच्या आयुष्याचे अनुभव आपल्यासोबत शेअर केले आहेत आणि हे शेअरिंग करत असताना त्यांनी त्यांच्याच घेतलेल्या अनुभवांची शिदोरी आपल्यासाठी ठेवली आहे. तर नक्कीच आपण प्रत्येक जण या जादुई दिवसाची सुरुवात करणार, जादूचा दिवस अनुभवणार आहे. प्रत्येक
आणि हा जर का आपल्याला जादूचा दिवस अनुभवायचा आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? सकाळी सकाळी जे काय प्लॅनिंग आहे आपलं दिवसभराचं, ते किती यशस्वी झालं आहे, छान दिवस गेला आहे, याकरिता छान आभार मानायचे आहेत बस. आजची एवढी सोपी कृती कोणतीच नाहीये, आहे ना? ना पेन घ्यायची गरज, ना लिखाण करायची गरज. जे लोक डायरी लिहितात त्यांच्यासाठी आहे. है ना? कृती सांगू? आजच्या दिवसाची कृती बघूया आपण आणि नंतर कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारूया. सेम तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी करा. प्रत्येक वरदानाबद्दल मी कृतज्ञ का आहे हे लिहा आणि तुमची यादी परत वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं लिहा. त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात तुम्ही दिवसभरामध्ये संध्याकाळी आणि झोपण्यापूर्वी काय काय कामे करायची आहेत याचं नियोजन करा. प्रत्येक योजना किंवा घटना चांगल्या प्रकारे घडली आहे असं समजून आभारी आहे असं म्हणा. कल्पना करा की दिवसाच्या शेवटी प्रत्येक गोष्ट नीट चांगल्या प्रकारे घडून आल्याबद्दल तुम्ही अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करत आहात आणि आभारी आहे असं म्हणत आहात. तुमच्या दिवसभरातल्या सगळ्या योजना हुशारीने पार पडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून झाल्यानंतर या जादूच्या कृतीची सांगता करताना आज येणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी आभारी आहे असं म्हणा. आपल्याला जर दररोज काहीतरी नवी बातमी हवी आहे, नवं छान काहीतरी हवं आहे, तर नक्कीच आपल्याला काय करायचं आहे? मला मिळालेल्या महत्वाच्या बातमीसाठी मी आभारी आहे. आणि शेवटचा आपला जादूचा दगड. आपला जादूचा दगड हातात घ्या. दिवसभरामध्ये काय काय घडलं ते सांगा. महत्वात महत्वाची गोष्ट सांगा याला आणि याला आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे म्हणा. अशी आपली होणारी संध्याकाळ सुद्धा, होणारी रात्र सुद्धा कृतज्ञतेच्या भावामध्ये घ्या. म्हणजे जेणेकरून आपली सकाळ छान होईल आणि पुन्हा सकाळी उठल्यानंतर आजचा दिवस मला मिळाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. येते ना आपोआप? असंच होते आहे ना. आता कोणाला असं अंथरुणावरच समजते की बसल्या बसल्याच की आजचा दिवस मला मिळाला त्याबद्दल आभार मानावेसे वाटतात आहे ना. हा, आपोआपच गोष्टी होत आहेत. अशी कृती जादूची ठरवून कोणाला करावी लागते की आपोआप होते? अनम्यूट करू शकता तुम्ही, अनम्यूट करू शकता. हो, सगळ्यांचे मेसेज येत आहे. हो, माहितीये का आपोआपच होतात आता गोष्टी है ना. या तर नक्कीच आपण आजची कृती सर्वजण करा. नवीन दिवसासाठी, नवीन वर्षासाठी सगळ्यांना मनापासून आत्मानमस्ते सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते. खूप खूप धन्यवाद. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आत्मा नमस्ते. तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा.